लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यामध्ये भ्रष्टाचार प्रकरणी आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावर गुन्हा दाखल। किशोर महाराज शिवणीकरांवरती 3,65,00,000 अपहार केल्याचा आरोप। अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक। मुंबई सायबर पोलिसांकडून पुण्यातून आरोपी वरुण कडणेला अटक। वरुण कडणेने अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा आरोप। राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असा अंदाज। कोकण विभागातील 3, उत्तर प्रदेशमधील 2, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5, मराठवाड्यातील 4, विदर्भातील 11 जिल्ह्यांना यामध्ये हा अलर्ट। मुंबईमध्ये 83% घरांमध्ये सौर ऊर्जा वापरामुळे वीज बिलात मोठी घट। पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे 83% ग्राहकांच्या मासिक वीज बिलामध्ये मोठी बचत। टाटा पॉवरची ही माहिती। गुहागर तालुक्यातील गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्काचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळी भेट। अफवांवरती विश्वास ठेवू नका, किल्ला सर्वांसाठी खुला आहे, पोलीस अधीक्षकांचे हे आवाहन। अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांना डीआरआयकडून अटक। महसूल गुप्तचर संचालनालयाची तस्करी विरोधात कारवाई। कारवाईमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोने जप्त, तर आचरेकरच्या काही सहकाऱ्यांनाही अटक केल्याची माहिती। तुकाराम मुंडेच्या निर्देशानुसार मोहोळमध्ये दूध डेअरीवरती कारवाई। 13 दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले। अहवालानुसार आता संबंधितांवर कारवाई होणार अशी माहिती। आणि आता पाहूयात बातम्या मुंबई उपनगरातल्या।